वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत. आज जे मी गाणं घेतलंय ते आहे कस्तुरी गंध या अल्बम मधलं. याचं संगीत आहे माझा अमेरिकेतील मित्र प्रदीप साठे याचं, आणि याचं संगीत संयोजन माझं आहे. अनेक गाणी प्रदीपची मी ह्या अगोदर केलेली आहेत. हा मला वाटतं 3रा-4था अल्बम असेल, पण त्या अगोदर मी खूप गाणी केली आहेत. आणि जे पहिलं गाणं मी केलं तो माझा मित्र राजेश देव ह्याच्यामुळे. राजेश आणि प्रदीप हे मित्र होते, आणि मग राजेशने माझं नाव सजेस्ट केलं की हे तुझं पहिलं गाणं आहे, तर आपण अप्पाला सांगूया ते करायला. मी केलं, ते प्रदीपला आवडलं, आणि नंतर पुढे अनेक गाणी मी केली. तर हे जे आज गाणं आहे त्याबद्दल प्रदीपच काहीतरी बोलतोय. प्रत्येक माणसाचा जीवन प्रवास हा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो, आणि मला वाटतं बऱ्याचदा गाण्यांचाही प्रवास हा तसाच वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असा होतो. आणि ह्या गाण्याबद्दल मला तोच अनुभव आला. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की जुनं ते सोनं, पण आपण असंही म्हणतो की नवं ते हवं. तर ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय आपण साधण्याचा प्रयत्न करतो, आणि तो या गाण्याने साधला गेला. जुनी गाणी ऐकताना किंवा जुन्या कविता वाचताना त्यांची काव्यात्मकता आणि त्यांची भावोत्कटता आपल्याला आकर्षित करते. अशीच एक सुंदर जुनी कविता माझ्या वाचनात आली, आणि मला असं वाटलं की ती इतकी सुंदर आहे की त्याचं आपण नवीन सादरीकरण करूया. त्या दृष्टीने मी त्या कवितेची निवड केली. ती होती ना. घ. देशपांडे यांची नदी किनारी ही कविता. 1950च्या दशकात सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक G.N. जोशी यांनी या कवितेला चाल लावून ती गायली सुद्धा आहे. त्या काळात हे गीत लोकप्रिय झालं होतं, आणि ही चाल जरी ती थोडीशी क्लासिकल बाजाची होती तरी ती लोकांना खूप भावली. मी याचा विचार करताना थोडासा असा विचार केला की आपण त्याची वेगळी मांडणी करूया. म्हणून या कवितेची त्याला जवळजवळ 6 कडवी आहेत, अंतरे होते. त्याची 1 आणि 3 तसेच 5 आणि 6 ही 2 कडवी ही एकत्र केली, आणि त्यांचे 2 अंतरे केले. तसंच जे टायटल होतं लाईन नदी किनारी नदी किनारी, ते शेवटच्या ओळीत घेतलं, आणि त्याच्याऐवजी जरा निळ्या अन जरा काजळी ढगात होती सांज पांगली ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग, या ओळी आहेत या टायटल लाईन म्हणून घेतल्या. तर अशा तऱ्हेने ही कविता एका वेगळ्या फॉर्ममध्ये आली. त्याचे शब्द तेच होते, पण त्याच्या ओळींचे सिक्वेन्सिंग होतं हे डिफरंट फक्त केलं. तर त्याने एक सुंदर वेगळं रूप तयार झालं कवितेचं, आणि मग म्हटलं की चला त्यालाच आपण चाल लावूया. तर एक वेगळ्या ढंगाची थोडीशी नवीन पद्धतीची म्हणजे लाईट या बाजाची चाल तयार केली, आणि ती चाल सिद्ध झाल्यावर मग विचार आला की चला आपणच गाऊया. जसं G.N. जोशींनी त्यावेळेला गायलं होतं तसं आपणच गाऊया. मग गाणं तयार झाल्यावर अर्थातच सुप्रसिद्ध संगीत संयोजक श्री अप्पा वढावकर यांच्याकडे घेऊन गेलो, आणि त्यांना ते दाखवलं. त्यांना सुद्धा ते खूप आवडलं. पण मी त्याला विचारलं की गाण्याचं संगीत संयोजन तू करशील का याचं? तो यांनी लगेच होकार दिला, आणि मग काय आम्ही गाणं हे रेकॉर्ड केलं, आणि मग आमच्या कस्तुरी गंध या CD मध्ये ते अंतर्भूत सुद्धा केलं. अप्पांनी हे गाणं आपल्या कल्पकतेने, आपल्या विचारांनी आणि आपल्या अनुभवांनी खूप चांगल्या प्रकारे अरेंज केलं. मला आठवते की त्यावेळेला जेव्हा आम्ही हे गाणं तयार करत होतो तेव्हा अप्पांनी मला इंट्रोचे, इंटरल्यूडचे आणि एंडचे सुद्धा
दोन दोन तीन तीन प्रकार, वेगवेगळे प्रकार त्यांनी मला दाखवले होते आणि मग सांगितलं होतं की आपण त्यातलं तुला पाहिजे ते पीस निवडूया. तर त्या दृष्टीने आम्ही समर्पक आणि सर्वांगपूर्ण असे पीसेस निवडले आणि मग ते काम होतं ते आपण अक्षरशः 2 का 3 दिवसात सिद्ध केलं. हे गाणं अप्पांनी त्यांच्या अप्पांच्या गप्पा या यूट्यूब चॅनलसाठी निवडले, त्याबद्दल मी अप्पांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याच्याबरोबरच आमचे तज्ज्ञ मित्र श्री प्रशांत ठाकरे ज्यांनी या गाण्याचं डोळसपणे एडिटिंग केलं आणि आम्हाला खूप उपयुक्त सूचना केल्या, त्यांचेही आभार मानतो. हे गाणं आपल्याला आवडेल अशी आशा आहे. पुनश्च अप्पांना आणि त्यांच्या अप्पांच्या गप्पा या यूट्यूब चॅनलला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. जेव्हा ठरलं की ह्याचं अरेंजमेंट करायचं तर मी प्रदीपला म्हटलं की मी ते करणार घरी, मग तुला ऐकवणार, मग तुला कदाचित पसंत नाही पडणार, मग ते आपण परत करायचं. अशापेक्षा आपण सरळ एकत्र बसूया ना समोरासमोर. मी करत जातो, तुला आवडलं का सांग, नाही केलं तर आपण दुसरं करू. मग त्याला पण हे आवडलं. मग त्याची बहीण वैशाली गोपटे, जिला आम्ही मंजू म्हणतो, तर तिच्या घरी आम्ही गेलो आणि मी बरोबर आमचा तालवादक ज्यांनी तालाची सगळी जबाबदारी सांभाळली, अनिल करंजोकर, त्याला बरोबर घेऊन गेलो. म्हटलं तू रिकाम असशी मोकळा असशील तर चल, आपलं काम लवकर होईल, सगळं पॅटर्न्स पण सेट होतील आपले. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरी जाऊन सकाळी साधारण 10:30 ते संध्याकाळी 5:30-6 पर्यंत 8ही गाण्यांची जी मुख्य म्युझिक आहे, म्हणजे सुरुवातीचं म्युझिक ज्याला आम्ही इंट्रोडक्शन म्हणतो, मग पहिल्या अंतराचं, दुसऱ्या अंतराचं, तिसऱ्याचं जी आहे ते मुख्य म्युझिक ती आम्ही तिकडे तयार केली. म्युझिक पॅटर्न्स पण रिदमचे तयार झाली, लय फिक्स झाली गाण्यांची आणि यामुळे स्टुडिओतला 2-3 तासाचा जो वेळ आमचा तो वाचला. आणि जे मधले जे आम्ही फिलर्स म्हणतो, काही लोक त्याला गॅप पीस म्हणतात, ते आम्ही जागेवर म्हटलं आपण करूया जिकडे वाटली तेवढं. आणि अशा प्रकारे हा पूर्ण अल्बम झाला. छान रेकॉर्डिंग झालं. बरं, माझे म्युझिशियन पण वरच्या ग्रेडचे होते सगळे. तबल्याला जगदीश मयेकर होता, तालाला तर अर्थात मी अनिलचं नाव सांगितले. अजून एक ऑक्टोबॅडला आमचा मित्र होता विजय जाधव, खूप तल्लख बुद्धीचा ब्रिलियंट म्युझिशियन. आणि विजय ऑक्टोबॅड आणि इतर साईड रिदम तो पण वाजवत होता. विजयने माझं पहिलं जे रेकॉर्ड मी केलं अरेंजमेंटचं 83 वगैरे झालं असेल, 82-83, तिथपासून तो माझ्याबरोबर वाजवतो. आणि जी पहिली माझी टीम होती, तबल्याला माधव पवार, दीपक बोरकर आणि विजय जाधव, ही जवळजवळ पुढे 4 वर्ष 5 वर्ष, नंतर केदार पंडित आला, जगदीश मयेकर आला, निशात करलगीकर, असे चांगले वादक मला मिळत गेले. तर ही तालाची बाजू झाली. आता जे मेंडोलिन, बेंजो जे काय असेल ती वाजवले आमचा मित्र सेनगुप्ता, प्रदीप तो सेनगुप्ता. बासरी वाजवले आमचा विजय तांबे यांनी. आणि सतार या जो प्रोजेक्टमध्ये ती शुक्लाजीने वाजवली, पंडित शुक्लाजी. आणि कीबोर्डची बाजू सांभाळले आमचा मित्र प्रशांत लळी. गिटार, व्हायब्रोफोन आणि बेस गिटार वाजवले ज्ञानेश देवनी, राजेशचा लहान भाऊ. राजेशचा उल्लेख केलाच आहे मी, तर हा जो एपिसोड आहे तो मी राजेशला अर्पण करतो. ह्याच गाण्याच्या संदर्भात कवयित्री विद्याताई का म्हणतात ते ऐकूया. सगळ्यात आधी अप्पा वडावकर यांच्या युट्यूब चॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन. ह्या चॅनलवर ऐकायला मिळणाऱ्या अनुभवाच्या गोष्टी, आठवणी म्हणजे अप्पा वडावकरांनी त्यांच्या चाहत्यांसाठी दिलेला आवडीचा वानोळा आहे असं मला वाटतं. संगीत क्षेत्रातलं अप्पांचं योगदान फार मोलाचं आहे. आज त्यांनी जे गाणं घेतलंय त्या गाण्याबद्दल मला काय भावलं, काय कळलं ते सांगायचा प्रयत्न करते. ह्या गाण्याचे मूळ कवी आहेत ना. ग. देशपांडे. त्यांचा शीळ हा पहिला काव्यसंग्रह. त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य असं की प्रेमिकांच्या नाजूक भावना शब्दांमधून व्यक्त करताना त्यांच्या काव्यामध्ये कुठेही अश्लीलता डोकावली नाही आणि त्यामुळे ही गाणी खूप लोकप्रिय झाली त्या काळी. तो काळ होता 1900च्या दशकातला.
तेव्हा संत कवींच्या रचना खूप प्रचलित होत्या. अभंग, ओव्या, भजन, कीर्तन ह्या तऱ्हेचं संगीत लोकांच्या कानावर पडत असे. पण मग हळूहळू भावगीत हा प्रकार हळूहळू लोकांच्या समोर यायला लागला आणि लोकांना त्याची गोडी निर्माण झाली. बरं, ही गोडी निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्या काळचं एक दुसरं महत्वाचं नाव म्हणजे जी.एन. जोशी. ह्यांनीच नवीन नवीन गायक कलाकारांना भावगीत गायनाची संधी उपलब्ध करून दिली. आता नदी किनारी हे जे गाणं आहे त्याचे गायक आणि संगीतकारही जी.एन. जोशीच. ह्या गाण्याचा बाज आहे क्लासिकल. पण आता हेच गाणं घेऊन त्याला नवीन संगीत, पूर्णपणे नवीन संगीत द्यायचं आणि मुख्य म्हणजे लाईट म्युझिकचा साज चढवून एक पूर्ण नवीन गाणंच तयार करायचं असं ठरवणारे, असा ध्यास घेणारे दोन हरहुन्नरी कलाकार म्हणजे प्रदीप साठे आणि आप्पा वडावकर. प्रदीपजींनी ह्या गाण्याला आपलंसं करून त्याला नवीन आंगडं टोपडं घालून आणि संपूर्णपणे लाईट म्युझिकचा साज देऊन एक नवीन गाणं तयार करावं असं मनाशी ठरवलं आणि त्यांना मग एक छानशी चाल सुचली. ती चाल आप्पांनाही आवडली आणि मग आप्पांनी त्या गाण्याला समर्पक वाद्यांची योजना आखून सुंदर रीतीने ते गाणं अक्षरशः जीव ओतून सजवलं. आणि गंमत म्हणजे ह्या गाण्याला प्रदीपजींच्या आवाजाची साथ लाभली. उत्कृष्ट कंपोजिशन आणि अतिशय कल्पकतेचा आविष्कार दाखवून देणारं हे गाणं लोकांच्या मनात अगदी छानपणे बसलं आणि एक वेगळाच या गाण्याचा आविष्कार लोकांना ऐकायला मिळाला. तर मला असं वाटतं की इथून पुढेही रसिकांसाठी या कलाकारांनी अशीच नवनवीन गाण्यांची निर्मिती करत राहावं आणि रसिकांना असे वेगवेगळे आविष्कार ऐकायला मिळावे, हीच सगळ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करते. हे जे गाणं आज घेतलंय तर त्याची अरेंजमेंट मला स्वतःला खूप आवडते. मला स्वतःला आवडतेच, पण कधी नाही ते आमचा मित्र प्रशांत ठाकरे, तो खूप चिकित्सक आहे, एकदम काय म्हणतात क्रिटिक आहे तो, पण त्याला पण जे आवडलंय म्हणजे नक्की चांगलं झालं असेल. एक आम्ही खूप असे वेगळे वेगळे ह्याच्यामध्ये हे म्हणजे तुमचं फोक स्टाईलचं अरेंजमेंट मला झालंय, लेयर्स आणि असं काय काय केलंय आणि शेवटाला जे फर्स्ट सेकंड किंवा ऑब्लिगॉटो सारखं वाजवलंय बासरीवरती, ती खरी म्हणजे आमचा बासरी वादक विजय तांबेची आयडिया. रेकॉर्डिंग चालू असताना तो आपण ह्याला सेकंड नोट वाजवू का, अरे म्हटलं वाजव, थर्ड वाजव, काय वाजवते ते वाजव. पण त्यांनी वाजवलेलं इतकं छान वाटलं की ते आम्ही ठेवून घेतलं. तर हे जे गाणं मी आत्ता ऐकवणार आहे, व्हिडिओच आहे तो, तर तो शेवटपर्यंत ऐका, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. एपिसोड आवडला तर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. वंदे मातरम. जरा निळ्या जरा काजळी ढगात होती सांज पांगली. जरा निळ्या जरा काजळी ढगात होती सांज पांगली. ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग. जरा निळ्या जरा काजळी ढगात होती सांज पांगली. ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग. जरा निळ्या जरा काजळी ढगात होती सांज पांगली. अवती भवती नभते कोणी नाचत होत्या राजसवाणी.
अवती भवती नभते कोणी नाचत होत्या राजसवाणी निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी ग निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी ग नवथर लहरी ग दुसरे तिसरे नभते कोणी हसले तुझेच डोळे हे दोन्ही दुसरे तिसरे नभते कोणी हसले तुझेच डोळे हे दोन्ही अवकळ बिजली भरली माझ्या पुरात सारी ग जरा निळ्या अंजरा काजळी ढगात होती सांज पांगली वाहत होते पिसाट वारे तशात मी उडवले फवारे वाहत होते पिसाट वारे तशात मी उडवले फवारे खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी ग खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी बुजली भवताली राणे रात्र म्हणाली चंचल गाणे बुजली भवताली राणे रात्र म्हणाली चंचल गाणे गुडघाभर पाण्यात नदीच्या किनारी दोन फरारी ग जरा निळ्या अंजरा काजळी ढगात होती सांज पांगली ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग जरा निळ्या अंजरा काजळी ढगात होती सांज पांगली ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग